नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. सागरीही पाणी वेगे, संचरे ते रूप गंगे, येर निश्चल जे उगे, ते समुद्रू जैसा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1088. आत्मसाक्षात्कार प्रत्यक्षात प्राप्त होण्याच्या दिशेनं साधकाची वाटचाल कशी चालू असते याचं जितकं सविस्तर तितकंच मनोहारी वर्णन ज्ञानदेव 18व्या अध्यायाच्या अखेरच्या भागात करीत आहेत. त्यातली ही एक ओवी आहे. सारी साधना आणि शरीराचे इतर व्यापार यांच्याकडे एका ब्रह्म दृष्टीनं पाहण्याच्या अवस्थेशी येऊन पोहोचलेला हा ज्ञानी पुरुष आहे. त्याचा सारा प्रवास आध्यात्मिक दृष्टीनं पाहू जाता वरच्या पातळीवरचा असतो. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर 6 चक्रांचा भेद करीत ती अखेर मस्तकातील सहस्त्रदल चक्रात पोहोचते आणि तिथं योग्याला समाधी प्राप्त होते. त्याचं वर्णन अध्यायात आलं आहे. तोही अद्वैताचा साक्षात्कार आहे. तशाच प्रकारचं हे इथलं वर्णन आहे. इथे आलेले तपशील वेगळे आहेत आणि वर्णनाची धाटणीही वेगळी आहे. काम क्रोध केव्हाच मागे पडले. मन आणि शरीर यावर पूर्ण ताबा आला. अहंकाराचा पुरता निराश होऊन गेला. दर्प किंवा अभिमान यांचा ठाव ठिकाणा उरला नाही. साधनेतला एक एक टप्पा हस्तगत झाला आणि अखेर आत्मसाक्षात्कार होण्याच्या नजीक हा साधक येऊन पोहोचला आहे. अशा त्या अवस्थेत वैराग्याचा भाव वेगळेपणानं उरण्याची वेळ मागे पडते. ज्ञान आणि अभ्यास यांना परिपक्व अवस्था प्राप्त होते आणि योग साधनेच्या मार्गाची अखेरची परिणती नजीक येते. इतकं सारं साध्य झाल्यावर अंतःकरणातली सारी गजबज नाहीशी होऊन त्या साधकाच्या मनाला अवर्णनीय अशा शांतीचा लाभ होतो. असा हा साधक आणि ब्रह्म या दोहोत आता अगदी किंचितचं अंतर उरलेलं असतं. ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात. गंगा वेगाने येत असते आणि तिचं पाणी समुद्राला मिळत असलेलं आपण पाहतो. ते गंगेचं रूप असतं. तर वेगानं येऊन मिळत असलेल्या गंगेचा झोत जिथं दिसत नाही तिथे अगदी निश्चल आणि अथांग असा पाण्याचा विस्तार असतो. तो समुद्र असतो. गंगा आणि समुद्र या दोहीतील अंतर हे असं असतं. साक्षात्काराच्या निकट येऊन पोहोचलेला साधक आणि ज्याचा साक्षात्कार त्याला होणार ते ब्रह्म या दोहीमध्ये असणारा फरकही तसाच असतो असं ज्ञानदेव सांगत आहेत.